श्री स्वामी समर्थ. मेष राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी मोठी संधी येणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक अडचणी कमी होतील का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुलतील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? प्रवास लाभदायक ठरेल का? ग्रहांची साथ या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेतल्यास त्याचा मोठा फायदा भविष्यात मिळेल. जुन्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील आणि मनातील संभ्रम दूर होईल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर यश तुमच्या बाजूने राहील. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाल्यामुळे अनेक कामे सोपी होतील. संयम आणि सकारात्मक विचार कायम ठेवल्यास हा आठवडा समाधानकारक आणि उत्साहवर्धक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगल्या संधी देणारा आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यास त्या आत्मविश्वासाने स्वीकारा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा अपेक्षित ऑर्डर मिळू शकते. भागीदारीच्या कामात स्पष्ट संवाद ठेवा. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. स्पर्धात्मक वातावरणात तुमची कामगिरी इतरांपेक्षा सरस ठरू शकते. सातत्याने केलेली मेहनत या आठवड्यात निश्चितच फळ देईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्गही समोर येऊ शकतात. मात्र अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च होऊ शकतात, पण त्यातून अडचण निर्माण होणार नाही. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि जुने गैरसमज दूर होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. एखाद्या शुभ कार्याची किंवा कौटुंबिक समारंभाची चर्चा होऊ शकते. भावंडांकडून चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना संयम राखणे आवश्यक आहे. लहान-सहान वाद दुर्लक्षित केल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास अनेक गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहित जीवनात परस्पर सहकार्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना वेळ द्या. रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यातील सौंदर्य अधिक वाढेल. आठवड्याच्या शेवटी आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा आहे. एकाग्रता वाढल्यामुळे कठीण विषयही समजून घेता येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढेल. मित्रांसोबत चर्चा केल्याने नवीन कल्पना मिळतील. आळस टाळून नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रवास. या आठवड्यात छोट्या किंवा कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरू शकतो. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. कुटुंबासोबत छोटा सहलीचा बेत आखला जाऊ शकतो. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवीन ऊर्जा मिळेल. आवश्यक कागदपत्रे आणि नियोजन आधीच करून ठेवा. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढू शकतो. देवदर्शन, नामस्मरण किंवा ध्यान यामुळे मनाला शांतता मिळेल. सकारात्मक विचारांमुळे निर्णयक्षमता वाढेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजूंना मदत केल्याने मनःशांती लाभेल. राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर अनेक अडथळे सहज पार करता येतील. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. मंगळवारी श्री हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करा. लाल फूल अर्पण करून भगवान हनुमानाचे दर्शन घ्या. गरजूंना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करणे शुभ राहील. महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. रागावर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार करा. ओम क्रांग क्रीं क्रौंसः भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास लाभ होईल. एकंदरीत हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात चांगल्या घडामोडी घडतील.
आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि जोडीदाराची साथ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत. अध्यात्म आणि सकारात्मक विचारांमुळे मानसिक बळ वाढेल. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा संपूर्ण आठवडा यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. हा आठवडा अनेक सकारात्मक बदलांची चाहूल देणारा ठरू शकतो. रखडलेली काही कामे पूर्णत्वाकडे जातील, तर नवीन संधींची दारेही उघडतील. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांमध्ये संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जीवनात आनंद, आपुलकी आणि परस्पर सहकार्य वाढेल, तर प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचे संकेत आहेत आणि प्रवासातूनही काही चांगले अनुभव मिळू शकतात. अध्यात्माची साथ आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मानसिक स्थैर्य टिकून राहील. या आठवड्यात उतावळेपणा टाळून नियोजनपूर्वक प्रत्येक पाऊल उचलल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण हा आठवडा तुमच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील मजबूत पायाभरणीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. धन्यवाद.